नमस्कार मित्रांनो, शुभ सकाळ. वाजलेले आहेत आता 12 वाजलेले आहेत आणि मी आता निघालो देवळात जाण्यासाठी. आमची आता देवी निघणार 12 वाजता. इथून घरातून निघतो आणि आता मंदिरात जाईपर्यंत पाऊण तास 1 तास होईल. म्हणजे सगळे जमेपर्यंत म्हणजे मंदिरातून 1 वाजता पालखी निघणार. ती पुढच्या प्रवासाला म्हणजे पुढचा प्रवास असा असणार आहे की इथून जाणार ती करमरीवरून चाचवलीवरून मुरुडीनंतर अंजारला फिरणार. असं पूर्ण दिवसचा कार्यक्रम आता म्हणजे 1 वाजल्यापासून ते सकाळी पहाटे म्हणजे दुसऱ्या दिवशीचा पहाटे निघेपर्यंत हा प्रवास असणार आहे. मग आपण पुढच्या प्रवासाला चालूया. आम्ही आता देवळात पोचलेलो आहे. आता देवळामध्ये देव सगळं मांडण्यात येईल. नंतर मग इथून पालखी निघेल ती दुसऱ्या गावात जाण्यासाठी. मंदिराच्या तिथे पोचलेलो आहे आणि 1:15 वाजून गेलेला आहे आणि मी आता मंदिराच्या तिथे आहे आणि आतमध्ये आता देवी निघण्याच्या आतमध्ये तयारी चालू आहे. मग आपण चला बघूया तयारी आता. देवी बाहेर पडण्याआधी मनसलं जातं. त्या मनसत आहेत. आवाज कणकड आहे. झाल्यानंतर पहिलीच आरती. अजून हा बाट बाट बाट
थांब बोट थांब 2 मिनिटं. बघ आता कुठली साईडला ताणू बरोबर सांग मला. बरोबर आहे. राईट मला असा बोल. ए रामदास तुझ्या त्याला फिरवायचं नाही. साईड पकडून रस्सी पे थांब. तर मंडळी बघितलेत आपण पालखी मित्रांनो 1:35ला मंदिरातून निघाली होती पालखी आणि आता मारुतीच्या मंदिराजवळ पोहोचलेले आहे आणि आता इथून डायरेक्ट करमरीवरती जाणार आहे. इथून मित्रांनो पालखी गावातून बाहेर जाते तेव्हा शिवा केली जाते. ते आता करमरीच्या नदीच्या इथे शिवा केली जाणार आहे. शिवा पारकर बाय तुझ्यासोबत जे केले आहेत त्यांना बाय सांभाळून ने आणि त्यांच्या पायाच्या नाकापासून डोक्याच्या खिसापर्यंत धक्का न लागता परत तशी तुझ्या शिवात घेऊन ये असा अर्ज करता अर्धास मानकर शब्दस्कन कर. मित्रांनो आता आम्ही करमरीवरती पोहोचतो आहोत आणि पालखीची वाट बघत तयारी करून ते सगळेजण उभे आहेत आणि या मंदिरामध्ये फक्त बसणार आणि इथल्या सगळ्या ओट्या भरल्या जाणार या मंदिरामध्ये. मित्रांनो 2:50ला करमरीवरती ते बसलेली होती पालखी आणि आता 3:30 वाजलेले आहेत म्हणजे पाऊण तास इथे गेला आमचा आणि आता आम्ही इथून आता चाचोली जाणार आहोत. चार वाजलेले आहेत आणि पालखी आता चाचोलीमध्ये बसलेली आहे. मित्रांनो 6:15 वाजलेले आहेत आणि आता देव मुरडीत आहे. आपण मुरडीत आता जाऊया. आपण चाचोलीमध्ये 4 वाजता देव आलेला होता. 4 वाजल्यापासून चाचोली असं घेत आता 6:15 वाजलेले आहेत आणि आता मुरडीत आहोत आपण. मित्रांनो सकाळचे धुके बघा तुम्ही. यावेळी धुके जास्तच आहेत. आम्ही दरवर्षी तर तेव्हा एवढे धुके नसतात पण यावेळी धुके भरपूरच आहेत. इकडचे तिकडं दूर करशील 2 पैसे राहून देशील अर्ज करतोय बाई संत वागदाय मानाय जोलन मानता चिटकोबा काल्याची जाक माता माता माऊलीबाई साकारच्या पाराला धर्माच्या वेळेला बाय जोडून पदरून बाय माझ्या आईची तुला चरण करायला बाय दरवर्षाप्रमाणे बाई तातवलची पालखी बाई काल काय आणि बाय माझी सत्ता ही तुझी गाठोगाठी भेटी झालेल्या आहेत आणि अशाच चालून चालू बाय तुमच्या भेटी होऊ द्या आणि असाच आनंद बाय सर्वांना मिळू द्या. तर बाय माझ्या आईशी आज या तातवलच्या बाई खेळायला गावापासून मुंबईपर्यंत सर्वांना सुखाची बालक सर्वांच्या पाठीवर सादर उभी राहा. त्या जाती येतील तिथे हाक मारले हाकेला धावणारे आहेत त्याला कामधंद्याला चांगलं बरकत दे कामधंदा चांगला टिकून राहू दे पैशाला पैसा मिळू दे आणि त्या जाती येतील त्यांच्या पाठीवर सादर उभी राहा असा अर्थ करता अर्धात मालक हो
पुढे जाण्याआधी ना, मुरडीच्या पुढे जाण्याआधी इथे ना कूर लावली जाते आणि एक दुसरी उभ्या आग्रामध्ये कूर लावली जाते. मित्रांनो, तेलवाडीमध्ये जाण्याआधी स्वागत केलं जातं असं आणि असे नाचत गाचत त्यांच्या जिथे ज्या ठिकाणी पालखी बसते तिथे येऊन गेलं जातं. तेलवाडीमध्ये खेळ्यांसाठी महाप्रसाद ठेवलेला आहे. अजून देऊ. मित्रांनो, इथे दरवर्षी खेळ्यांसाठी महाप्रसाद असतो. मित्रांनो, चाचवलीमध्ये आम्ही सकाळी 4 वाजता आलेलो. 4 वाजल्यापासून तेलवाडी, चाचवल झाली, मुरडी झाली, तेलवाडी झाली, असं करून करून आता आम्ही अंजारल्यात शिरलेलो आहे. अंजारल्यात आता 12 वाजलेले आहेत आणि आता अंजारल्यामध्ये आमचं घरी बैठो आजोबा मजोबा करतो बाबा धरून भात दिली बरं साडेबारा भाव करेल भाव फिरायचे खाल्ले भेटायला नाही काय
सत्ताची त्याला भेट झालेली आहे. काय माहिती इंडियाच्या मुख्यालयांच्या घरादारा मुलं माझं सर्व मुंबईपासून गावपर्यंत काय इडापिडा असेल तर दूर करशील, त्यांच्या हाकेला हाक देशील आणि तुझ्या नावाचा डांगा वाजवशील असा जगाच्या अर्जाला मान द्या शब्द. मुलांच्या घरादारा मुला माणसा जाणे येण्यास धंद्या पाण्यात सर्व गोष्टी सांभाळ कर, युगनाथ दुर्पार कर. अर्ज करतो आज आसमान शब्दास कान बाई संध्या वागदाय मानायच वाला मंदा चिटकोबा काले श्री जाग माता माऊलीबाई संध्याकाळच्या 12ला धर्माच्या वेळेला बाय माझ्या हात जोडून मी नका झाला बाई चालण्याच्या बाई महिने आज काँग्रेसची बाई सत्ता यांच्या गाठी भेटी झालेल्या आहेत. वर्षानुवर्षी अशा भेटी व्हाव्या. आज एका ठिकाणी गाठी भेटी होऊन एकामेकाची पुन्हा एकामेकाला मिळवलेली आहे. आणि बाई दाढीच्या बाई केल्यांच्या माणसं सर्व गोष्टी जाती येतील त्या पाठीवर अगर उभी राहा पैशाला पैसा देतील करताय मानकर मित्रांनो, काँग्रेसच्या 27 दिवसासाठीच तुम्ही बघू शकता तयारी काय केलेली आहे. बघू शकता अप्रतिम रांगोळी काढून ठेवलेली आहे रस्त्याच्या दोन्ही साईडला. आणि त्यांच्या तुझ्या नावाचा डंका वाजून देतील असा जगाचा अर्जाला मान द्या.
आता 10:15 वाजलेले आहेत आणि आता आम्ही उभ्या आग्रामध्ये आहोत, अंजारल्यामध्ये. आणि आता आम्ही उभ्या आग्रामध्ये म्हणजे मेन म्हणजे खूर लावण्यासाठी जाणार आहोत आम्ही तिकडे. एक सकाळी मुरडीमध्ये खूर लावली आणि आता दुसरी खोरी उभ्या आग्रामध्ये जाणं, तुम्हाला मी सकाळी सांगितल्याप्रमाणे. मित्रांनो बघू शकता ते पालखी धावत धावत घेऊन येत आहेत उभ्या आग्रा जाण्यासाठी. मित्रांनो आता खूर लावून झालेलं आहे आणि आता आम्ही परत चाललेलो आहे. मित्रांनो काल सकाळी 1:30 वाजता पालखी मंदिरातून बाहेर पडली आणि आता सकाळचे 4:30 वाजलेत, म्हणजे दुसऱ्या दिवशीचे 4:30 वाजलेले आहेत. आणि थोड्या वेळातूनच आम्ही अंजारल्यातून पालखीचा निरोप घेणार आहोत. आणि निरोप घेण्याआधी पालखी बरोबर अविस्मरणीय असा सोहळा आता आपल्याला पाहायला भेटेल. मला थोड्या वेळात दृश्य बघायला भेटेल. दृश्य बघितल्यानंतर पालखी काही इथे थांबणार नाही, पालखी लगेच धावतच आपले गाव गाठण्यामध्ये तयार असणारच आहे. मग आता आपण अंजारल्याचा थोड्या वेळाने निरोप घेणार. मग आपण चला आता पुढे जाऊया आणि तो सोहळा बघूया. Bola,
त्यांच्या पाठीवर माझा असावा हात मारती लागदेशी यामध्ये गौनाडी पातळ गोडी नाना विघ्न शेजारी पाजारी घंटा भांडावर काही जरी असेल पायाखाली मागून ठेवशी त्यांच्या कमाईला हरकत देशी असेच वर्षानुवर्ष पाठीबेटी करून घ्यायशी असा अर्ज करतो अर्ज आसमान दे शब्दास बाई संख्या वागदार मानायची वाला मंदाची टोबा काढायची जाग मता माता माऊली सकाळच्या 12 धर्माच्या वेळेला जोडून बाय माझ्या आईची तुला चरण करायला बाय काढायच्या कडे बहिणीनाथ आणि बाई माझ्या सतायची ही चालून चाल बाई तिथं भेट होत असते आणि आज बाई आज या ठिकाणी भेट झालेली आहे त्या बाईचा काढायच्या कडे त्या बाईचा काही केल्याच्या बाई घराला मुलं माझा सर्व गोष्टी सांभाळ कर गावापासून मुंबईपर्यंत त्यांना त्यांच्या पाठीवर ताजन उभी राहा त्यांना काम करण्या माझ्या बाईला याद करू दे त्यांना पैशाला पैसा निघू दे हे जाती येते लागली लागली ग माझ्या देवाची ग पायाच्या पावलांना राहट गावली ग लागली लागली ग माझ्या देवाची ग पायाच्या पावलांना राहट गावली ग ओढ लागली लागली ग माझ्या देवाची ग पायाच्या पावलांना राहट गावली ग मंदिरी बसलाय गो देव माझा राठीच्या कुशीत ग जोगेश्वरी वन जाई क्षेत्रफल वैरी देव ग ओढ लागली लागली ग माझ्या देवाची ग पायाच्या पावलांना राहट गावली ग बाई संख्या वागदार मानाय ज्वाला हनुमंता चिट्टोबा काले श्री जाग मता माता माऊली बाई सकाळच्या 12 धर्माच्या वेळेला बाय जोडून बाय पदर पसरून बाय माझ्या आईची तुला चरण बाय बाय कालच्या रात्री बाई तू शासन गादीवर बाई 1:30 वाजता बाई इथं खेळायला निघाली होतीस आणि बाय खेळायला सर्व तुझ्या सर्व खेळली बाई तुझ्या संघाती होते आणि बाय त्याला चांगली तू सुखाची तिथंच गाण्याने गायले होते की जसा तुझा पोहा सुखात नेतायस तसा त्याला पोहा सुखाचा त्यांच्या पायाच्या नखापासून डोक्याच्या केसापर्यंत त्यांना न इजा होता त्याला तू सुखाची आणलेस आणि आता शिवेच्या आठवणीवर बाई त्याला तुझ्या जन्माची त्यांना सर्वांना सुखाची आणणार आहेस आणि आज बाई आधार करते बाई भाई सर्व बंधू आज तुझ्या दर्शनासाठी बाई लाच करायला येतात त्यांना बाई सर्व सुखाची देव त्यांना चांगली ताकद दे त्यांना पैशाला पैसा मिळू दे आणि जसा तुझा पोहा आणलायस
तसा बाबा तुमचा सुखाचा दे आणि सर्वांना सुखाची राहता रस्त्याने जाताना त्याला सर्व सुखाची नाही कशाची तकलीफ न होता काही अडचणी असेल काही संकट असेल काही दुःख असेल सर्व दूर कर आणि आनंद तुझा बाबा तुझ्या चरणाची नाणार आहेत मालकीन सत्याची मालकीन असा अर्थ करते अर्धाच मार्ग जय. मित्रांनो काल सकाळी करमरेवरती शिवा झाली ती जेव्हा देवी बाहेर पडते तेव्हा शिवा केली आणि इथून आता अंजारल्यातून बाहेर पडणं म्हणजे आपल्या गावात जाताना इथे अंजारल्याच्या बाहेर शिवा केलेली आहे आणि शिवा करून झालेली आहे आणि आता पुढचा प्रवास चालू केलेला आहे आम्ही.